अंमलबजावणी का करत नाही? एका फटक्यात जर दोन्ही कामं केली असते, 10% आरक्षण पण आणि सगळ्या सोयींची अंमलबजावणी पण, तुम्हाला सांगतो मुंबईतला गुलाल 3-4 महिने निघाला नसता. मराठ्यांची नाराजीत लाट का अंगावर घेताय? मी नाही सोडू शकत. आणि मला गुतवायला निघाला. काय स्वप्न बघताय? वा, मी तर जीव जरी गेला ना, मराठ्यांना आरक्षण ओबीसीतून मिळवून दिल्याशिवाय हटूच शकत नाही. आणि माझा मायबाप मराठा समाजही 1 इंचही माझ्या पाठीमागचा सरत नाही आणि सरकूही शकत नाही. आणि माझी लागल ते फडणवीस साहेब म्हणते ते जेल भोगायची तयारी. तुमची इच्छाच आहे ना, तुम्ही बघा मला मध्ये तर टाकून मग भावनिक लाट बघा. राजकीय सोपडा सापच करून टाकते ना मराठी तुमचा. एका गृहमंत्र्यावर टीका करताय, दुसऱ्या गृहमंत्र्यांची सभा आहे संभाजीनगरला, कसं पाहता? केंद्रीय गृहमंत्र्यांची म्हणलं 2 कवा झाल्यावर रातचं मला काहीच माहीत नाही. रातचं मी झोपलोच नव्हतो. मला वाटलं रातची झालं का 2 उपमुख्यमंत्र्यांसारखे 2 गृहमंत्री एका रात्रीत, यांचं काही सांगताच येत नाही. आणि मला बाकीच्या बद्दल मी कधीच हे बघा, आमचा विरोध